तेलामध्ये न हसता न फसता असे 1 किलो तांदळापासून 121 असे अनावश्यक केले आहे. आता सगळ्यात आधी तांदूळ घेताना सगळ्यात जुना तांदूळ आणि ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे. आता इथं कुपनचा तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेला आहे. आता हे जे तांदूळ आहे ते 2 ते 3 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यातलं जे काळं पाणी असेल थोडंसं निघतं ते काढून घेतलं आणि आता हे तांदूळ जे आहे ते 3 दिवस भिजत घातलेले आहे. स्वच्छ पाण्यात 3 दिवस भिजत ठेवलेले आहे तांदूळ. आता हे तांदूळ भिजवत असताना ज्या दिवशी भिजत घातले त्या दिवशी पाणी बदललेलं नाही, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी हे 3 दिवस असं सकाळी भिजत घातले असले तर दुसऱ्या दिवशी सकाळी या तांदळाचं 3 दिवस असं पाणी बदलत गेलेले आहे. आता 3 दिवस झालेले आणि हे पाणी जे आहे मी ते काढून टाकलं आणि चाळणीमध्ये. आता तांदूळ काय मी धुतलेलं नाही आहे, कारण आपण तांदूळ धुवून घेतले तर त्याचा जो आंबूसपणा थोडासा आलेला असतो तो निघून जातो. आधी तांदळाचं 3 दिवस पाणी बदलत गेलेलं आहे, पण आता मी फक्त जे पाणी आहे ते काढून टाकलं आणि चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे तांदूळ. आता इथे 1 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि भांड्याचं माप घेतले, भांड्याचं म्हणजे ग्लासाचं माप घेतलेलं आहे आणि ग्लासाने 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. आता हे कॉटनचा कपडा घेतलेला आहे. चाळणीतून पाणी निथळलं, कॉटनचा कपडा घेतला आणि पांगून असे तांदूळ ठेवलेले पातळ. फक्त 10 मिनटातच हे तांदूळ, आता सध्या कडक ऊन आहे आणि कडक उन्हामध्ये म्हणजे उन्हामध्ये न वाळवता सावलीतच सुकवले, पण उष्णता जास्त असल्यामुळं ते तांदूळ लगेच 10 मिनटातच सुकल्या गेले म्हणजे वाळवायचे नाही आहे, फक्त थोडेसे हलकेसे असे सुकवायचे आहे तांदूळ. आता अशा हाताला चिटकले गेले पाहिजेत थोडेसे तांदूळ, असे सुकवायचे आणि जास्त पण चिटकले गेले नाही पाहिजे. असे हलके चिटकले गेले की समजायचं तांदूळ थोडेसे ओलसरच ठेवायचे, म्हणजे दळायलाही सोपे जात्या आणि छान अशी चव पण लागती. आता छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे तांदूळ जे आहे आंबट वल्ले ते सगळे तांदूळ दळून काढलेले. थोडे थोडे तांदूळ घेऊन आणि लगेच सुजीची जी चाळण असते त्या चाळणीने हे तांदूळ लगेच जेवढे झाले की तेवढे चाळले आणि पुन्हा जी कणी असती चाळणीच्या वर ती पुन्हा या तांदळामध्ये दळून काढलेली. फक्त कणी दळली तर तिचं पीठ होत नाही, म्हणून मी या तांदळात ती कणी टाकून आणि पुन्हा ती दळून घेतलेली. आता हे पीठ जे आहे ते असं दळून घेतलेले. थोडेसे आंबट वल्ले असताना ज्यावेळेस आपण दळतो ना तर पिठामध्ये कणी निघत नाही जास्त. आता जेवढे दळले का तेवढे मी लगेचच ही चाळून घेते, म्हणजे त्याची जी कणी आहे ना ती लगेच तांदळामध्ये दळताना टाकता येते, म्हणजे आपले तांदूळही व्हायला जात नाही. आता ही थोडीशी कणी आहे ना, ते बाकीचे तांदूळ आहे ते मी आता हे जे तांदूळ आहे ना सुकवायला ठेवलेले ते एका ठिकाणी गोळा केलेले, नाही तर ते लगेच सुकल्या जातं जास्त, म्हणून मी एका ठिकाणी गोळा केले. बघा थोडीशी जी कणी आहे ती बाकीच्या तांदळासोबत जे शिल्लक तांदूळ आहे ना त्याच्यासोबत पुन्हा दळून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने मी सगळे तांदूळ दळून आणि चाळून घेते आहे आणि एकदम मस्त असा, म्हणजे एवढे तांदूळ वल्ले होते की आता ही पिठी जी आहे ना ती अशा हातात घेतली की त्याचा असा थोडासा मुटकळा होता, म्हणजे पीठ थोडंसं ओलचटच असतं, जास्तही ओलचट नाही. आता ज्या ग्लासाने मी तांदूळ घेतले होते ना त्याच ग्लासाने मी आता इथं गूळ कापून ठेवला होता. आधी गूळ घेते आणि आता ग्लास आपण एक ग्लास तांदूळ फुल घेतलं होतं ना त्याच्या 1 कांडी, आपली बोटाची जी कांडी असते ना तेवढा 1 कांडी असा खाली गूळ घ्यायचा आहे, म्हणजे एकदम मापात. गूळ जास्त पण नाही होत आणि जास्त कमी पण नाही होत. आता फिक्के पण चांगले लागत नाही आणि गूळ जास्त झाला की ते तेलामध्ये हसले म्हणजे काय होतं ते बाजूला सुट्टे होतात, म्हणजे फुटल्या जातात. म्हणून ते गूळ एकदम मापात असला की आपले अजिबात हसतही नाही आणि फसतही नाही. आता अशा पद्धतीने मी गूळ घेतला आणि ते 1 कांडी इतका असा गूळ खाली घेतलेला आहे ग्लासाचं, म्हणजे कमी घेतलेला आहे गूळ. आता 1 ग्लास गूळ टाकलेला आहे आणि त्यात पुन्हा आता बाकीचा जो गूळ आहे तो पुन्हा ग्लासाने मोजून घेते. आता तांदळाची पिठी मोजली का, समजा 1
ग्लास तांदळाची पिठी असली तर निम्मा ग्लासच गूळ घ्यायचा आहे. आता असे गूळ मी 2 ग्लासाला कमी असा गूळ टाकलेला आहे. आणि ग्लासाने मस्त नाही आलं तर 2 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास गूळ आणि पिठीचं घेतलं तर त्याच्या निम्मा गूळ असा घ्यायचा आहे. आता हे पिठी आणि गूळ मिक्स केलेला आहे मी आणि असा हाताने चोळून घेतलेला आहे. आता गुळाचे खडे ठेवायचे नाही आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला हे पीठ फक्त एकदा चालू बंद केलं म्हणजे गूळ त्याच्यामध्ये छान मिक्स होईल आणि पीठ छान होईल. असं म्हणून मी हे चालू बंद 1-2दा असं केलेलं आहे. सगळं पीठ मी या पद्धतीने गूळ आणि पीठ पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे ना ते पुन्हा आता हे जे पीठ आहे त्याच्यात आपल्याला एक साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे तूप. हे बघा आपलं घरचं केलेलं तूप आहे आणि इतका छान असा तुपाचा पण सुगंध येत होता. मी थोडंसंच टाकलं पण त्या पिठाला सगळा तुपाचा सुगंध जो खमंगपणा तो लागलेला होता. आणि हे बघा किती छान असं एक दिवसांनी पाहिलं. आता हा डबा जो असा आहे ना तो मी असाच फ्रीजमध्ये ठेवून देते आणि ज्यावेळेस आपल्याला बनवायचे ना त्यावेळेस 1 ते 2 तास आधी हे पिठाचा डबा आपला काढून ठेवायचा म्हणजे त्याला दूधही लागत नाही आणि कुठलं केळीला घालावं लागत नाही. आणि आता मी एका ताटात हे पीठ काढून घेतलं आणि छान असं पुन्हा मळून घेतलं. आता जेवढं आपल्या हाताळलं जाईल ना तेवढं त्याला असं पीठ बनलं जातं त्याचं म्हणजे पाणी सुटलं जातं त्या पिठाला. आता हे जे इतके पातळ थापले होते ना पण अजिबातही हसले जात नाही आणि फसलेही जात नाही. आता एका बाजूनी ज्या बाजूनी आपण तीळ खसखस ज्याच्या आवडीनुसार जे लावत असलं ना ती बाजू वरती ठेवायची आणि एकाच बाजूनी तळून आणि असं तेल सोडायचं आहे एका बाजूनी म्हणजे याला जाळी छान पडली जाते आणि मस्त असे तळल्या जात्या. आधी मी एक तळून बघितलं आणि चूल पेटवली कारण आता 121 बनवायचे होते म्हणून मग त्याला वेळ जास्तच लागणार होता. मग सासूबाईंनी थापून दिले आणि मग मी तळून घेतले कारण जास्त बनवायचे असले की एक जणी थापून द्यायला आणि एक जण तळायला असं लागतंच. जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही. थोडंसं असं लालसर झाला की तो काढून घेतला आणि इतके पातळ थापले होते पण दुप्पट टिप्पट ते असे फुगले म्हणजे जाळी पडली त्याला. बघा किती छान असे झालेले आहे एकदम मस्त. आता सगळे याच पद्धतीने ते थापून देत आहे आणि मी तळून घेते. आता एका वेळेस मी आता 3 टाकलेले आहे तरी फुटले जात नाही अजिबातही फुटल्या जात नाही किंवा तुटल्या जात नाही. एका वेळेस 3 तळलेले आहे पण अजिबातही तुटल्या जात नाही. बघा एकदम मस्त असे दिसते आहे आणि तेवढे चवीलाही एकदम मस्त असे झालेले होते. गुळ मापात झाला की व्यवस्थित होत्या.